एकीकडे नेते प्रचारात व्यस्त असताना सर्वसामान्य लोक मात्र पाण्यासाठी त्रस्त आहेत। लासलगावात 16 गावं पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाल्यानं गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळलाय। या बंदमुळे लासलगावच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला। गेल्या 20 दिवसांपासून लासलगावमध्ये पाणी पुरवठा बंद झाल्यानं लोकांचे आणि जनावरांचे हाल होत आहेत। पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय। साधारणपणे 20 ते 25 दिवसापासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न लासलगावमध्ये गंभीररित्या पेटलेला आहे। वारंवार अशा पद्धतीची उत्तरं दिली जातात की पाईपलाईन फुटलेली आहे, सोळगाव पाणी योजनेचं लाईट बिल कट केलेलं आहे आणि अशी खोटी कारणं दिली जातात आणि पाणी पुरवठा खंडित केला जातो। समस्त महिला वर्ग या ठिकाणी गोणी कामगार महिला असतील त्या 70 रुपये शेकड्याने गोण्या शिवतात आणि जवळपास 300 रुपयाचं आम्हाला 2 ते 3 दिवसाला पाणी विकत घ्यावं लागतं। हे इतकं दुर्दैव आहे। आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या कांदा बाजारपेठेची ही जर अवस्था आहे तर अशा पद्धतीचं जर हे वातावरण या ठिकाणी राहिलं तर समस्त नागरिकांनी आज या ठिकाणी गाव स्वयंस्फूर्तीने बंद केलेले आहे आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुकांवर देखील आम्ही बहिष्कार करणार आहोत। जसा मतदान हा आपला अधिकार आहे तसं मूलभूत सुविधा मिळणं सुद्धा जनतेचा अधिकार आहे आणि जनतेला जर मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत असाल, शासनाने 17 कोटी रुपये खर्च करून जर लोकांना पाणी भेटत नसेल तर लोकांनी मतदान का करायचं? तर लासलगाव मधला हा पाण्याचा प्रश्न नेमका काय आहे ते जाणून घेऊया। 16 गाव पाणी पुरवठा योजना विस्कळीत आहे। पाणी पुरवठा योजनेकरता 17 कोटींचा खर्च झालाय। वारंवार निवेदनं देऊन उपोषण करूनही पाणी प्रश्न मात्र कायम आहे। 25,000 लोकसंख्या आहे, मात्र 20 दिवसांपासून पाणी पुरवठाच नाहीये। पिण्याचं वापरण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। आणि ही सगळी स्थिती एकीकडे नेते प्रचारात व्यस्त असताना ही सगळी स्थिती पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।